मी फक्त प्रायमरी टार्गेटवरतीच बोललो. बरं ते पण सोडून द्या. फक्त तुम्ही जर 2 लॉटचं कॅपिटल ठेवलं आणि सिल्वरमध्ये 100 पॉईंटचे 2 ट्रेड काढले, 2 ट्रेड, ठीक आहे, तर 3 आणि 3 6,000 रुपये होतात. एका ट्रेडमध्ये 2 ट्रेड मारले 12,000 रुपये होतात. 12,000 समजा तुमचं 1,500-2,000 रुपये ब्रोकरेज टॅक्सेस वगैरे सगळं गेलं, ठीक आहे, तर 10,000 उरले. ठीक आहे, तर दिवसाला 10,000 रुपये. जर का कॅपिटल लागले तुमचं 2 लॉट बाय करायसाठी 4 लाख रुपयाचं, तर 4 लाख रुपयावरती दिवसाला 10,000 रुपये कमीत कमी सांगतोय मी. किती टक्के झाले? 4 लाखावर 10,000 म्हणजे 2.5% झाले ना. 2%पेक्षा तर जास्तीच ना मी सांगितले त्याच्यापेक्षा, बरोबर ना. आणि जर का चांदीने सपोज 800-900 पॉईंटची मुवमेंट केली तर किती मिळणार त्याचा ते हिशोब लावलाच नाही आपण. मी फक्त 2 ट्रेड प्रायमरी टार्गेटला 2 लॉट एक्झिट वरती सांगतोय. बरं, ज्याची मोठ्या लॉटची कॅपॅसिटी नाही आहे तो मिनी लॉट करू शकतो. ज्याची मिनीची कॅपॅसिटी नाही तो मायक्रो करू शकतो. याची मायक्रोची कॅपॅसिटी नाही तो भांडवल साठवू शकतो. तोपर्यंत पेपर ट्रेड तर चालू ठेवा. पेपर ट्रेडिंग प्रत्येकाने करायचं आहे. तुमच्याकडे कॅपिटल आहे का नाही आहे मी विचारलंच नाही. तुमच्याकडे वेळ आहे का नाही आहे मी विचारलंच नाही. ठीक आहे.